तर काही 10:30चा शो आणि अजून 10 वाजून गेले तरी आम्ही सर्वजण अजून घरीच आहेत. यांच्या काही तयाऱ्या नाही होत लवकर. आज मी माझ्या पूर्ण फॅमिली सोबत चाललो मूवी बघण्यासाठी. ती मूवी म्हणजे धमाल 4. मूवी बघायचा प्लॅन अचानक झाला, त्यामुळे घरी लवकर आलो आणि तयारी करून आता निघालो आम्ही सर्वजण मूवीला जाण्यासाठी. दत्तनीच्या बाहेर पोहोचलो आणि सर्वजण सांगतात की माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. मग सर्वांची इथे फोटो काढून घेतले सर्वात पहिलाच आम्ही एकदा लेट झालेत आणि यांचे काही फोटो काढून काय होत नाही. तर पटकन जातो थिएटर मध्ये, नाही तर आपला मूवी संपेल. आज मूवीचा प्लॅन अचानक यासाठी झाला की तिकीट आज 90 रुपये होता. काय करणार गरीब माणूस. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आज परत मी फक्त धमाल मूवी बघितला, त्याच्या नंतरचे पुढचे पार्ट आहेत ते एक पण नाही बघितला, म्हणजे टोटल धमाल वेगळे. आणि आज डायरेक्ट धमाल 4 बघायला चाललाय मी. आता बघू कसा आहे तो मूवी. लगेच मग दत्तानी मॉल मध्ये एंट्री केली, त्यानंतर मग लिफ्ट मध्ये गेलो. आणि भाऊ कोणी कोणी हा मूवी बघितला तर कमेंट करून एकदा नक्की सांगा, किंवा याचे पूर्ण पार्ट कोणी बघितले ते मला एकदा सांगा. तर आम्ही जिकडे तिकडे नुसते व्हिडिओ काढत होते. लिफ्ट मध्ये पण व्हिडिओ काढला, आता या पायऱ्यांवरती पण व्हिडिओज काढतो. जसं काय फर्स्ट टाइम आलो आम्ही दत्तानी मॉल मध्ये गेलो आणि फायनल आपला मूवी पण चालू झाला. स्टार्टिंगला थोडी मूवी कार्टून मध्ये होती, तर मम्मी मला विचारते की पूर्ण पिक्चर कार्टून मध्ये आहे. मम्मीला मी बोला हो, मग पूर्ण पिक्चर असंच आहे, तुला काय 90 रुपये मध्ये अजून कायच पाहिजे. इथे या सर्व सीटच्या मागे स्कॅनर लावले होते फूडचे. बरं स्कॅन करून बघतो काय ते. यांच्या किमती बघितल्या तर माझ्या घरचा तर रेशन येईल किमतीमध्ये. हा ना, तर काय ना काय भावानं 100 रुपयाला फक्त 2 समोसे, बाहेर गेले तर 5-6 असेच भेटतात. नंतर मग भावानं फायनली आपला मूवी संपला. एवढा काय खास होता ना, मला काय जास्त आवडला नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही पण जाऊन बघून या. चला भावानं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.